आमचा वाल्मिक अण्णा एकदा बाहेर येऊ दे, हत्तीवरून मिरवणूक काढू असं म्हणणाऱ्या अण्णा भक्तांचा मूड तेव्हा ऑफ झाला जेव्हा पोलिसांनी त्याला काल आरोग्य तपासणीसाठी तुरुंगाबाहेर काढला. पिकलेले केस, अनवाणी चाल, गळालेलं शरीर, गुलाबी शर्ट, तोंडावर मास्क, उजव्या हातात दोरखंड आणि डाव्या खांद्यावर रुमाल. वाल्मिक कराडचा हा अवतार पाहून अण्णा भक्तांकडून चर्चेचा सूर उमटला. अरे ह्यो वाल्मिक अण्णा कर, धनुभाऊचं ज्याच्याशिवाय पान बी हलत नव्हतं असं जे म्हणत होती तो ह्योच वाल्मिक कराड कर? नाही र, अरे वय र, ह्यो वाल्मिक अण्णाच आहे र. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी. वाल्मिक कराड आज 473 दिवस झाले तो पोलीस कोठडीची हवा खातोय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून 31 डिसेंबर 2024 रोजी त्याला अटक झाली होती. काल सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अण्णा भक्तांच्या काळजात धस्स झालं म्हणे. वाल्मिक कराडची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. डायबिटीज, BP, स्लीप ॲपनिया या आजारांनी ग्रस्त असलेल्या या वाल्मिक कराडच्या काही टेस्ट करण्यात आल्या. मात्र सर्व टेस्ट रिपोर्ट्स जवळपास नॉर्मल असल्याचं समोर आल्यानंतर सलाईनची एक बाटली चढवून त्याला सोडण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा जिल्हा कारागृहात नेण्यात आलं. अरे अण्णाच्या पायात चपल्या बी नव्हत्या र, अशी कुजबूज सुरू झाली. आणि मग काही अण्णा भक्तांना वाल्मिक कराडनं घेतलेल्या त्या शपथेची पुन्हा एकदा आठवण झाली. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात आजही फरार असलेला आरोपी बबन गित्ते आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला वाल्मिक कराड यांच्या जुन्या वादातून एकमेकांनी घेतलेल्या शपथेमुळं वाल्मिक कराड आजही अनवाणी फिरतोय असं म्हटलं जातं. जोपर्यंत वाल्मिक कराडला संपवणार नाही तोपर्यंत दाढी करणार नाही अशी शपथ बबन गित्तेने घेतली आहे, तर जोपर्यंत बबन गित्तेला संपवत नाही तोपर्यंत चपला घालणार नाही अशी शपथ वाल्मिक कराडनं घेतली आहे म्हणे. एकेकाळी माजी मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड मानला गेलेला, त्यांचं जगन्मित्र कार्यालय एक हाती सांभाळलेला, परळीचा नगरसेवक, गटनेता, प्रभारी नगराध्यक्ष म्हणून मिरवलेला, शेकडो समर्थकांना सोबत घेऊन महागड्या गाड्यांमधून फिरलेला आणि समर्थकांकडून लावल्या जाणाऱ्या बॅनर्सवर सोशल मीडियावर आपला वाल्मिक अण्णा म्हणून फोटोसह झळकलेला हाच तो वाल्मिक कराड. कधी काळी बीडमध्ये गाडीशिवाय न फिरणारा वाल्मिक कराड आज त्याच बीडमध्ये हातात बेड्या आणि पायात चपला नसलेल्या अवस्थेत फिरतोय. त्याची ही दयनीय अवस्था पाहून आज त्याचेच समर्थक त्याला ओळखेनासे झाले. ह्यो वाल्मिक अण्णा कार असे एकमेकांना विचारून खात्री करू लागलेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर आमचा वाल्मिक अण्णा आज बाहेर येईल, उद्या बाहेर येईल असं म्हणणारे त्याचे समर्थक आज त्यालाच ओळखेनासे झाले. 1.25 वर्ष होऊन गेलं पण त्यांच्या वाल्मिक अण्णाला काही जामीन मिळेल. आमचा वाल्मिक अण्णा एकदा बाहेर येऊ दे, हत्तीवरून मिरवणूक काढू असं म्हणणारे हेच अण्णा भक्त आज त्याला अशा फाटक्या अवस्थेत पाहून मूड ऑफ झाल्यागत एकमेकांना विचारतायत, अरे ह्यो वाल्मिक अण्णा का र? नाही र, अरे वय र, ह्यो वाल्मिक अण्णाच आहे र.